आज देशाची आर्थिक परिस्थिती आणि महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार, मी बघताय कालच सिलेंडरचा भाव मला वाटतं 5व्यांदा का 6व्यांदा वाढवण्यात आला. पेट्रोल डिझेलचे किमती या गगनाला पोचलेल्या आहेत. त्याचबरोबर नीटमध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार आणि प्रचंड वाढणारी बेरोजगारी, अतिशय महत्वाचे आर्थिक प्रश्न, ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. मागेही आपण भेटलो होतो तेव्हा मी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला होता की माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक ऑल पार्टी मीटिंग, देशाची आर्थिक परिस्थिती, जगामध्ये काय होतं याच्यावर एक सविस्तर चर्चा झाली पाहिजे. वारंवार आम्ही मागणी करतोय, पण भारत सरकारकडून काहीही चर्चेला किंवा काही माहिती येत नाही. फक्त रोज कुठलाही स्टेटमेंट न करता पटकन पडद्यामागून महागाई वाढवली जाते, गॅस सिलेंडर वाढवलं जातं. त्यामुळे प्रचंड या आर्थिक परिस्थितीवर इंडिया अलायन्स आज सविस्तर चर्चा करण्यासाठी ही बैठक. काही सगळ्यात महत्वाचं, सुरुवातीला शिवसेना फुटली, नंतर तुमचा पक्ष, नंतर आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार, आता टीएमसीचे खासदार, विरोधी पक्षातील खासदार एक प्रकारे भाजपसोबत जात आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षासोबत जात आहेत. याच्यावरती काही चर्चा होणार आहे? एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही, फोडला. शिवसेना फुटली नाही, फोडण्यात आली. आणि तुम्हाला सगळ्यांना आईस हा शब्द माहिती आहे, उन्हाळा पण खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळे आईस म्हणजे तुम्ही लिंबू सरबत, आता लिंबू पण महाग झाले, ते पण असं लांबूनच अर्धा ग्लास बघायलाच मिळतंय. पण या परिस्थितीमध्ये आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचा वापर, गैरवापर हा गेले अनेक वर्ष आपण बघतोय. आणि मी स्वतः, बाकीच्यांचं मी कशाला बघू, मी स्वतः जे अनुभवलंय ना, त्याच्यामुळे ज्या परिस्थितीतून आम्ही गेलोय ते महाराष्ट्र मॉडेल जे शिवसेनेचं केलं, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं केलं, ते आज तृणमूलमध्ये होताना दिसतंय का, अशी भीती आणि चर्चा दबक्या आवाजात आमच्या कानावर येते. मी म्हणजे वर्तमानपत्र असेल किंवा चॅनल्स असतील किंवा अशा काही की तृणमूल काँग्रेसबद्दल समज, गैरसमज, अफवा या पसरवल्या जात आहेत, हे दुर्दैव. गेल्या अनेक वर्षांनी सरकारमध्ये त्यांना आता राज्यसभा न दिल्याने प्रचंड नाराज आहे, चर्चा आहे. तुमच्याकडे काय वाटतं? नाही, हे बघा, दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू, पण आदरणीय भुजबळ साहेबांच्या बद्दल माझ्या मनात नेहमीच आदर, प्रेम हे नेहमीच राहील. शून्यातून खूप मोठं विश्व त्यांनी उभं केलं आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर अनेक वर्ष सुखदुःखात ते राहिलेले, त्याची जाणीव मला आयुष्यभर त्यांच्या ऋणात मी राहील. अर्थातच तुम्हाला जर वाटत असतं ते दुखावले असतील तर ह्याची मला खरंच काय माहिती नाही. पण ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत, त्यांनी जो एवढा मोठा त्याग केलाय, कष्ट केले, त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय. जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवार साहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे. आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता तो खरं मिळू शकला असता. पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं. अर्थातच शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मला काय त्यांच्या घरात काय चाललंय ह्याच्यात बघण्यात कुठलाही रस नाही. पण आदरणीय भुजबळ साहेबांबद्दल प्रेम आणि आस्था असल्यामुळे ते दिल्लीला आले असते तर मनापासून आनंद झाला असता, कारण का त्यांच्या भाषणांमधून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असतं. एवढाच त्याचा माझा स्वतःचा स्वार्थ की मला त्याच्यातून काहीतरी त्या पद्धतीने ते अनेक महत्वाचे मुद्दे मांडतात, त्याच्यात शिकायला मिळालं असतं काहीतरी. फक्त मला नाही, नवीन अनेक खासदार उमेदवारी जी आहे ती जिल्ह्याच्या पक्षाकडून दिली गेली आहे. 2 वर्षाची पोटनिवडणूक आहे आणि त्यासाठी ती उमेदवारी दिली गेली. त्याच्या वेगवेगळ्या नावांच्या होत्या. अशी एक चर्चा आहे की एका ऑडिओ क्लिपमुळे एका खासदारांनी एका व्यक्तीला राज्यसभेचं तिकीट मिळणार होतं, त्या ऑडिओ क्लिपमुळे दिला, अशी पण चर्चा आहे. आता ऑडिओ क्लिप वगैरे मला काय माहिती नाही बाबा, कारण तुम्ही काय बोलताय हाच विषय मला माहिती. त्याच्यामुळे कोणाची क्लिप, काय क्लिप, हे काय होती असं सांगितलं जातं. दादांबद्दल किंवा पवार कुटुंबाबद्दल काही वेगवेगळे शब्द त्यामध्ये वापरले गेले होते. त्यावरून काही पक्षाचे, सध्या असलेल्या पक्षाचे नेते नाराज आहेत असं बोललं जातं. ती क्लिप एका व्यक्तीने ती तिथपर्यंत पोहोचली होती.
ते राज्यसभेचे उमेदवार होते अशी चर्चा होती. चर्चा हे बघा, क्लिप आहे का नाही मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी ऐकलेली माहिती नाही. आता समाज माध्यमात काही चर्चा असेल आणि तुमच्याकडे ती काही क्लिप असेल तर ती आम्हाला ऐकवावी, मग आम्ही तुम्हाला खरं काय सांगू. आता ऐक्यू बातम्यांवर कसं माणसांनी बोलायचं आणि कोणाचं तिकीट का कापलं, कुठली क्लिप, त्याची खरंच मला माहिती नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पहिलेच मॅम पोस्टर्स लागले आहेत राजधानी दिल्लीत, जिथे खास करून शरद पवार यांचा फोटो पण लावला गेलाय आणि तो जे एक त्यांचा संवाद होता सांगितलेला राहुल गांधीमध्ये कन्सिस्टन्सी नाहीये, तो एक लिहिलं गेलं आणि हे सांगण्यात आलंय की इंडिया आघाडीमध्ये एकता नाहीये, ते एकत्र येऊन काय लागणार. बघा, अर्थातच आमच्या विरोधकांनीच ते लावले असतील ना. आणि जर खरंच आपण कुणाबद्दल बोलतो, जेव्हा एखादं नाणं मार्केटमध्ये चालतं त्याच्यावर टीका कुणावर करतो, त्याचं काहीतरी मार्केटमध्ये चालतंच ना. एकीकडे आमचे विरोधक म्हणतात आमचं काही राहिलंच नाही आणि दुसरीकडे स्वतःचे पैसे खर्च करून आमच्या विरोधात पोस्टर लावतात. याच्यातच आमचं यश दिसतं. याला एक आणखी एक जोडून प्रश्न असा आहे की कॉक्रोच जनता पार्टीचं नुकतंच आंदोलन झालं दिल्लीमध्ये, कुठेतरी विरोधकांना यातून एक नुकसानही होईल असं वाटतं का? कारण त्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा वेगळा होता, ते भरकटलं गेलं. तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे कसं पाहता आणि इंडिया आघाडीत चर्चा होईल त्या? दोन गोष्टी आहेत, त्याचे दोन पैलू आहेत. एक तर कॉक्रोच जनता पार्टी, याचं मी अर्थातच स्वागत करीन, कारण का एका सशक्त लोकतंत्रामध्ये कोणी पक्ष काढायचा, विरोधात जायचं, सत्तेचा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न. त्याच्यामुळे लोकशाहीसाठी एखादा नवीन पक्ष होतो तर त्याच्यात गैर काय, तो अधिकार आहे त्यांचा आणि अशा गोष्टींना आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि नवीन पिढीला प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि दुसरीकडे की आमचा आमच्या बरोबरचे त्यांच्याबरोबर हा विषय नाही, पण त्याच्यातून एक गोष्ट नक्की निष्पन्न झाली की आर्थिक अस्वस्थता, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या तीन गोष्टीची खतखत या शेवटच्या माणसापर्यंत समाजात काश्मीर टू कन्याकुमारी आहे का? तर आहे. हे कॉक्रोच जनता पार्टीने दाखवून दिलं. त्याला कुठल्याही सर्वेची गरज राहिलेली नाही. मला विचाराल तर याची चिंता सत्ताधाऱ्यांनी केली पाहिजे. याचं कारण जी गोष्ट आम्ही वारंवार बोलत आलेलो आहोत ही या कॉक्रोच जनता पार्टीचे जे मेंबरशिप आहे, त्यांची जी भाषणं आहेत, त्याच्यात नवीन पिढीने मांडलेले जे मुद्दे आहेत ते त्याच्यात दिसून येत. काही शिवसेना इंडिया आघाडीमध्ये आहे, एवढा मोठा विषय आहे, मात्र त्यांचे एकही प्रतिनिधी दिल्लीमध्ये आलेले नाहीये. इतकी सिरियसली इंडिया आघाडीला घेत नाही की जनतेच्या प्रश्नांना घेत नाही. नाही, माननीय उद्धवजी हे झूमनी जॉईन करणार आहेत. काल माझं राऊत साहेबांशी सविस्तर बोलणं या विषयाबद्दल झालं. राऊत साहेबांना आज त्यांचे काही कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे आजची तारीख त्यांना येऊ शकले असेल, अरविंद सावंत येऊ शकले असेल. एरवी ते मुख्यमंत्री असताना त्यांना ऑनलाईन मुख्यमंत्री म्हटलं गेलं. आताही जेव्हा इंडिया आघाडीचे म्हणजे मुलं विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत, जंतर मंतरवरती आंदोलन करतायत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एकही नेता दिल्लीमध्ये आहे, आदित्य ठाकरे येऊ शकले नसते. नाही, आता त्यांच्या पक्षातून कोण येणार मला हे कोण आलं का नाही आलं ह्याचं माहिती नाही, पण एक तुम्हाला जबाबदारी मी सांगते की मी स्वतः काल राऊत साहेबांशी बोललेले आहे आणि शिवसेनेचे माननीय उद्धवजी हे ऑनलाईन त्या मीटिंगला ते सहभागी होणार आहेत आणि सातत्याने काँग्रेसशी आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी जेव्हा दिल्लीला येतात तेव्हा ठाकरे कुटुंबात भेटतच, पण संजय राऊत साहेबांचा आणि राहुल गांधींची एक विश्वासाची आणि प्रेमाची मोठी केमिस्ट्री आहे. त्याच्यामुळे फक्त इंडिया अलायन्सच्या मीटिंगला असते त्यांची भेट होत नाही, एरवी पण आठवड्यात 10 दिवसात फोन कॉल किंवा भेटीगाठी या त्यांच्या होतच असतात. मधल्या काळामध्ये त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी जे काही चर्चा झाल्या, खासदार फुटण्याच्या बातम्या येत असतात, रात्रीतून एका पेपरला आलेली बातमी, त्यामुळे कुठेतरी इंडिया आघाडीपासून एक हात दूर एक हात जवळ आणि भाजपपासून एक हात दूर एक हात जवळ अशी काही स्ट्रॅटेजी दिसते. स्ट्रॅटेजी कसली हो? आज देश एवढ्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे, कसली स्ट्रॅटेजी? देश वाचलाच तर आपण सगळे वाचू ना. त्याच्यामुळे ही काही स्ट्रॅटेजीची वेळ नाही. आणि शिवसेना सातत्याने, काल तुम्ही दानवे साहेबांना पाहिलं असेल तुमच्या चॅनलवर, काल ती रस्त्यावर उतरून संभाजीनगरला आंदोलन करत होते. राऊत साहेब तर रोजच तुमच्याशी देशाची आणि आज जे काय हानी होते देशाची आर्थिक त्याच्यावर रोज अतिशय अभ्यासपूर्ण बोलत असतात. त्याच्यामुळे शिवसेने ऑनलाईन जॉईन होते त्याच्यात फार विचार न करता. आणि तुम्हाला असा का नाही विचार करत, कदाचित त्यांनी मोदीजींची सूचना ऐकली असेल की कटौती करा,
सगळे उगाच विमानं घेऊन फिरू नका. आम्ही तर सगळे कमर्शियली सत्तेत असू दे विरोधात येतो, पण साधारणपणे तुम्ही बघा आजही माननीय मोदीजी म्हणाले सगळे कमर्शियल द्या. महाराष्ट्रातले सगळे जे कोणी आहेत त्यांनी महाराष्ट्रात हेलिकॉप्टर विमान तर सोडा, त्यांच्या एवढ्या मोठ्या गाड्यांचे ताफे तरी कमी केलेत का? म्हणजे माननीय मोदीजी त्यांचे प्रधानमंत्री नाहीत, देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांनी सांगितलं काटकसर करा, पण दुर्दैव आहे महाराष्ट्रात कुठेही ना चार्टर बंद झालेत, ना हेलिकॉप्टर बंद झालेत, ना ताफे कमी झाले. let's finish मराठी. एक प्रश्न मराठीतला एक वेगळा प्रश्न आहे. Let's finish मराठी. बच्चू कडू जे आताच एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये गेलेले आहेत, त्यांनी एक दावा केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2019 साली उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाफटका झालेला होता आणि आगामी काळामध्ये शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत तसा दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांचा विधान बघायला. नाही, मी बच्चू भाऊचं मनापासून आभार मानते की जी गोष्ट उद्धवजींबरोबर झाली त्यांनी अति निर्मल मनाने सत्य आहे हे पुन्हा एकदा देशाला राज्याला सांगितलं. याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि पुढे काय होईल हे मला सांगता येत नाही, पण दगाफटका अनेक लोकांना झाला ह्याची म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोर या झालेल्या घटना आहेत. त्यामुळे मला बच्चू भाऊ जे बोलतायत ते आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, अनुभवलं. मॅम,